नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा। आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालके यांच्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यांच्यावरील उपाय आपण घेऊन येत असतो। तर आजचा विषय आहे तो म्हणजे पावसाळा। पावसाळा आला म्हटलं की सगळीकडे हिरवगार बहरलेलं सौंदर्य दिसतं, परंतु आयांना एक टेन्शन असतं आणि ते म्हणजे आपलं बाळ पावसाळ्यामध्ये आजारी पडेल की काय। कारण पावसाळ्यामध्ये हे बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगस सगळे खूप जास्त ग्रो व्हायला लागतात, कारण त्यांना ग्रो व्हायला हे वातावरण अतिशय चांगलं असतं। परंतु याच्यामुळे आपल्या बाळांना वेगवेगळे आजारही होतात। यामध्ये रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असेल, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक इन्फेक्शन असेल किंवा वेगवेगळे स्किनचे इन्फेक्शन्स असतील। परंतु आपल्या बाळाला आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून बचाव करायचा आहे। तर हा बचाव करण्यासाठी आणि त्यांना हे आजार होऊ नये यासाठी आपण कोणत्या 4 गोष्टी करू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला तर मग सुरू करूयात। सगळ्यात पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हँडवॉश। हँडवॉश केल्याने तुमचे 99% इन्फेक्शन प्रिव्हेंट होतात, म्हणजे बाळाला होतच नाहीत। हा हँडवॉश आईनी तर करायचाच आहे, परंतु बाळाला कोणीही हँडल करत असेल तर त्या व्यक्तीने देखील हा हँडवॉश केला पाहिजे। याशिवाय जर तुमचा मुलगा किंवा मुलगी थोडीशी मोठी असेल तर त्यांना सुद्धा आपण ही सवय लावू शकतो। मलाही ह्या गोष्टीची सवय लावत असताना थोड्या अडचणी आल्या, परंतु मी एक मोठा दंडक ठेवला आहे। तो म्हणजे की घरामध्ये आपल्या दारातून आत आलं तर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे ती म्हणजे बाथरूममध्ये जाणे आणि हँडवॉश करणे। वॉश युअर हँड्स ही आमची एक वेगळी ॲक्टिव्हिटीज झाली आहे आणि ही ॲक्टिव्हिटी सगळ्यांना करावी लागते घरात आल्यानंतर। तुम्ही सुद्धा ही ॲक्टिव्हिटी जर चालू केली तर 99% इन्फेक्शनपासून आपल्या मुलांचा तसेच आपलासुद्धा बचाव या सगळ्या इन्फेक्शनपासून होतो। दुसरी गोष्ट म्हणजे बाळांना अंघोळ घालणे किंवा मुलांना अंघोळ घालणे। पावसाळ्यामध्ये ऑलरेडी खूप जास्त थंडी असते। अशा फेजमध्ये बाळांना रोज अंघोळ घालणं आवश्यक आहे का? तर रोजच अंघोळ घातली पाहिजे असं नाही। अगदी तुम्ही एक दिवस आड बाळांना अंघोळ घालू शकता, परंतु यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की बाळांचं अंग पुसून घेणे। बाळांचं अंग हे रोज 2दा तरी व्यवस्थितपणे पुसून घेतलं पाहिजे। आणि मी नेहमी सांगते की काही क्रीजेस असतात, जसं की गळ्याच्या खालचा एरिया, आर्मपिटचा एरिया, ग्रॉइन एरिया, ह्या सगळ्या एरियामध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि पावसाळ्यात हे चान्सेस खूप जास्त वाढतात। तर आपण हा एरिया अतिशय क्लीन ठेवला पाहिजे। ह्या 2 गोष्टींमुळे जसं मी सांगितलं तसं 99% आजार होण्यापासून आपण त्यांना वाचवू शकतो। आपली मुलं जर मोठी असतील तर ती बाहेर जातात, चिखलामध्ये खेळतात किंवा इतर मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, स्कूलमध्ये जातात। अशा वेळी त्यांचे झालेले इन्फेक्शनसुद्धा आपल्या मुलांना होऊ शकतात। हे इन्फेक्शन्स ड्रॉपलेट्समधून होत असतात आणि हे ड्रॉपलेट्स मुलांच्या हातावरती, तोंडावरती, कशावरही येतात। तर हे करत असताना आपण मुलांना दुसरी गोष्ट सांगू शकतो ती म्हणजे खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे आणि हा रुमाल आपल्याला व्यवस्थितपणे धुवून स्वच्छ करून आपल्या मुलांना द्यायचा आहे। ह्याच्यानंतर तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मॉस्किटोपासून प्रिव्हेन्शन करणे। म्हणजे वेगवेगळे मच्छर या कालावधीमध्ये खूप जास्त वाढतात। अनेक ठिकाणी आजूबाजूला डबकी साचलेली असतात, पाणी साचलेलं असतं आणि अशामध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव खूप वाढतो। यापासून आपल्या मुलांचं प्रोटेक्शन केलं तर मलेरिया, डेंग्यू यासारखे आजारांपासूनही आपल्या मुलांचं प्रोटेक्शन होतं। मॉस्किटो प्रिव्हेन्शन कसं करायचं हे मी तुम्हाला जास्त सांगण्याची गरजच नाही, तरी पण तुमच्या आजूबाजूच्या एरियात जर अशा ठिकाणी कुठे डबकी वगैरे साचली असतील तर त्याचा निचरा लवकरात लवकर करा। याशिवाय मुलांना झोपताना मॉस्किटो नेट्स नक्की वापरा। याशिवाय बाजारामध्ये अँटी मॉस्किटो रिपेलंट वेगवेगळे मिळतात, ते तुम्ही वापरू शकता। याशिवाय कपड्यांवरती अप्लाय करण्यासारखेही मॉस्किटो रिपेलंट मिळतात, त्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता। चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन।
जर तुम्ही तुमच्या मुलांना इन्फ्लुएन्झा वॅक्सिन म्हणजे फ्लूवरचं वॅक्सिन दिलं नसेल तर मात्र हे वॅक्सिन तुमच्या बालकांना नक्की द्या. तुमचं बाळ जर 6 महिन्याच्या पुढे असेल तर आपण बाळांना हे वॅक्सिन देतो. हे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन जर तुम्ही फर्स्ट टाईम देत असाल तर मात्र आपल्याला 2 वॅक्सिनचे डोस द्यावे लागतात. हे 2 डोस 1 महिन्याच्या अंतराने दिले जातात. परंतु जर तुम्ही ऑलरेडी वॅक्सिनचे 2 डोस दिल्या असतील तर तुम्हाला दरवर्षी 1 डोस हा वॅक्सिनचा आपल्या बाळांना द्यायला लागतो. या इन्फ्लुएन्झा वॅक्सिनविषयी किंवा फ्लू वॅक्सिनविषयी अतिशय डिटेल व्हिडिओ आम्ही एक दुसरा केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ती तुम्ही नक्की चेक करून पहा आणि आपल्या बाळांना फ्लू वॅक्सिन नक्की द्या. या 4 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर तुम्ही पावसाळ्यामध्ये आपल्या बाळाचा वेगवेगळ्या आजारांपासून व्यवस्थितपणे प्रोटेक्शन करू शकता, प्रिव्हेंट करू शकता. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि जर तुम्हाला 1-to-1 कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्की अपॉइंटमेंट घ्या. धन्यवाद.